गडचिरोली जिल्ह्यात जवळपास 15 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। अनेक मार्ग जे आहेत ते खड्ड्याच्या साम्राज्यात दिसत आहे। सध्या अनेक राष्ट्रीय महामार्गावर अशीच परिस्थिती आहे। गडचिरोली आरमोरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग असो की गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग असो की अहिरी तालुक्यातील मुख्य रस्ते असो किंवा भामरागड तालुक्यातील रस्ते असो आणि भामरागड तालुक्यात तर जवळपास अनेक ठिकाणी जे आहेत ते कच्चे पूल राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे कच्चे पूल जे आहेत ते वाहून गेलेले आहेत आणि गंभीर पूर संकट जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यात दोनदा निर्माण झाले होते। यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते जे आहेत ते खूपच खराब झालेले आहे आणि गंभीर दृश्य आपण बघू शकतो। कशा प्रकारे मोठमोठे खड्डे जे आहेत ते इथे पडलेले आहे आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यातील या राष्ट्रीय महामार्गाची मरम्मत केव्हा होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे आणि नागरिकांना खूप मोठी अडचण यावेळी प्रवास करण्याच्या वेळेस होत आहे, कारण की राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडल्यामुळे हे राष्ट्रीय महामार्ग जे आहे ते सुरळीत करण्यासाठी प्रशासनाला किंवा जिल्हा अधिकाऱ्यांना वेळ लागेल, परंतु ताबडतोब हे रस्ते सुरू करण्यात यावे अशी मागणी जिल्हावासियांकडून होत आहे। कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मेमडी इरफान TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।